मुख्यमंत्री विरुद्ध राष्ट्रवादी असा कलगीतुरा आता चांगलाच रंगलाय। कामं केली असल्यास मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला हाणलाय। पवारांच्या टीकेला उत्तर देताना आपण खूप फाईल्स क्लिअर केल्याचं कालच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। मी सहज विचारलं आमच्या कार्यालयाला, आरोप होतो की फाईल निघत नाहीत आणि कमी स्लो झाल्या सगळं स्पीड मुख्यमंत्री कार्यालयामध्ये। काय जरा बघूया आपण किती कमी आहोत आणि नॉर्म काय मागचा, किती दिवसामध्ये पूर्वी फाईल क्लिअर व्हायच्या आता किती होतात म्हणून काढा म्हटलं। काढता येईल म्हणजे सहज शिकेल, नुसतं तारखा लिहायच्या। आपण जसं बँक अकाउंट काढायला जर आपण तारीख लिहितो केव्हापासून केव्हाचं बँक अकाउंट पाहिजे, इंटरनेट दाबलं की आपल्याला सगळं बँक अकाउंट मिळतं, तसं मिळेल म्हटलं। तर म्हटलं मला सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लोकपासून सुरू झाली सिस्टम काढून द्या, त्याने मला आणून दिली। आता ते मी माहिती माझ्याकडे असेल बहुतेक बॅगेत पडल्यास मी आपल्याला काही प्रसिद्धी केली नाही। मला आश्चर्य वाटलं की माझं फाईल क्लिअरन्स विलासराव देशमुख 1, विलासराव देशमुख 2, अशोक चव्हाण, या सर्वांच्यापेक्षा जास्त व्हायचं। महाराष्ट्रातली जी तक्रार आहे, माझ्याकडेच अनेक आमदारांनी तक्रार केली की आमच्या कामगारांना न्याय भेटत नाही, आमच्या कामांना वेळ लागतो, वेळेत कामं होत नाहीत आणि म्हणून ती कामं वेळेत व्हावी ही आमदारांची अपेक्षा आहे। आता कोणी किती कामं केली, इथं महाराष्ट्रात देखील समन्वय समिती नेमली। त्या समन्वय समितीत सुदैवानं राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी आहे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल 3 माणसं आमच्या बाजूने। काँग्रेसच्या बाजूने कोण तो देशाचं पाठ सोडतील ते प्रतिनिधी असतील, मुख्यमंत्री माणिकराव ठाकरे। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी किती चांगलं काम केलं याचा आढावा त्या कामाच्या दिवशी मी विचारेल ना साहेब। आपल्या चांगलं काम केलं सगळ्या मंत्र्यांपेक्षा, एकदा कोणकोणती चांगली कामं केली आमच्या समन्वय समितीने सांगितले तर एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करेल की चांगलं काम केलं।